Comparison between solid, liquid and gaseous fuel. First, point of comparison: solid fuel, liquid fuel and gaseous fuel. First, relative cost: solid fuel cheap, liquid fuel costly, gaseous fuel more costly. Next, calorific value: low, high, higher. Ignition temperature: high, low, lowest. सॉलिड फ्युएलचं एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतोय? कोक किंवा कोल. लिक्विड फ्युएलचं एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेस फ्युएल एलपीजी किंवा त्याला आपण काय म्हणतोय? लिक्विड पेट्रोलियम गॅस. पॉइंट ऑफ कंपॅरिझन: फर्स्ट, रिलेटिव्ह कॉस्ट: सॉलिड फ्युएल cheap, liquid fuel costly, gaseous more costly. Next, calorific value: solid low, liquid fuel high, gaseous fuel higher. Ignition temperature: solid fuel high, liquid fuel low, gaseous fuel lowest. Next part, storage, transport and safety. Next part, storage, transport and safety. Require large storing space and transportation, convenient without any risk. बघा, जर कोक असेल किंवा कोल असेल तर आपल्याला काय स्टोरेजसाठी स्पेसची आवश्यकता आहे आणि कोणत्याही टाईपचे रिस्क नाही. जर लिक्विड असेल तर लेस स्पेस फॉर स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स. आपण काय लिक्विड फ्युएल आपण काय करणार आहे? ट्रान्सपोर्ट करतोय पाईपलाईन आणि टँक विथ केअर. आणि गॅसेस फ्युएल असेल तर आपण काय सांगू शकतोय? स्टोरेज डिपेंड्स अपॉन प्रेशर. गॅसेस फ्युएल असेल तर आपण काय सांगू शकतोय? स्टोरेज डिपेंड अपॉन प्रेशर, ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स बट नॉट सेफ. नेक्स्ट, रेट ऑफ कंबशन: सॉलिड फ्युएल असेल तर लो, नॉन युनिफॉर्म, नॉट इझी टू कंट्रोल. रेट ऑफ कंबशन सॉलिड फ्युएल लो, नॉन युनिफॉर्म, नॉट इझी टू कंट्रोल. Liquid fuel uniform, high rate of combustion and easy to control. Gaseous fuel uniform, high rate of combustion and easy to control. Next part, mode of combustion: solid असेल, कोक असेल तर त्याला कोणत्याही टाईपची असेंब्लीची गरज नाही. लिक्विड असेल तर आपल्याला माहित आहे requires devices such as atomizer, burner and aspirator. कोणते डिव्हाइस लागतात? हो, atomizer लागतोय, बर्नर लागतोय, एस्पिरेटर लागतोय. नेक्स्ट, गॅसेस फ्युएल असेल तर कशाची गरज आहे? रिक्वायर डिव्हाइसेस लाईक कॉम्प्रेसर, रेग्युलेटर अँड बर्नर. मोड ऑफ कंबशन मध्ये काय सांगू शकतो आपण? डू नॉट रिक्वायर, सिंपल मोड ऑफ कंबशन, डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल असेंबली. लिक्विड फ्युएल असेल, रिक्वायर डिव्हाइसेस सच ॲज ॲटोमायझर, बर्नर अँड एस्पिरेटर. गॅसेस फ्युएल असेल तर काही रिक्वायर डिव्हाइसेस सच ॲज कॉम्प्रेसर, रेग्युलेटर अँड बर्नर. कंबशन प्रोडक्ट असेल तर सोल्युशन मधून, सॉलिड फ्युएल असेल तर लास्टला जो पार्ट शिल्लक राहतो त्याला आपण काय म्हणतो? ऍश अँड गॅसेस. राख असेल, वेगवेगळ्या टाईपचे गॅसेस कोलच्या कंबशन मधून बाहेर पडत आहे. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. त्याचबरोबर काय बाहेर पडणार आहे? लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. लिक्विड फ्युएल असेल तर काय सांगू शकतो आपण? लेस अमाऊंट ऑफ. लिक्विड फ्युएल असेल तर काय सांगणार आहे? लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. प्रोडक्ट कॅन बी ॲशलेस अँड स्मोकलेस. आणि गॅसेस फ्युएल असेल तर आपण काय सांगणार आहे? प्रोडक्ट्स आर ॲशलेस अँड स्मोकलेस. हे लक्षात. यालाच आपण काय म्हणतोय? कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फ्युएल. फास्ट. कुणाला काय डाऊट आहे का? फास्ट. आदित्य? नो सर. ठीक आहे. मुलीमध्ये एकदम सिंपल आहे. सॉलिडचं एक्झाम्पल काय घेणार तुम्ही? कोल. लिक्विडचं पेट्रोल, डिझेल आणि गॅसेस असेल तर काय? एलपीजी किंवा त्याला आपण काय म्हणतो? लिक्विड पेट्रोलियम गॅस. प्रसाद. येस सर. काय डाऊट वगैरे? नो सर. प्रतीश? यस सर. काय डाऊट? नो सर. ठीक आहे. गुड. नाईस. साक्षी? यस सर. काय डाऊट वगैरे? नो सर. ठीक आहे. हा चार्ट राईट कर द. कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फ्युएल. यश? येस. ठीक आहे. राईट कर. यश जॉईन झालं का? यश ठीक आहे. चार्ट राईट करा. झालं की सांग.
कोणता एखादा वर्ड्स लक्षात येत नसेल तरी विचारा, सांगा. कंप्लीट झालं की रिप्लाय द्या येस. झालं कंप्लीट. आदित्य. नाही सर, थांबा. हां ठीक.
हां कंप्लीट झालं असेल तर सांगा. मुलीनो हां प्रज्ञा कंप्लीट झालं. रेश्मा No, sir. 1 minute. गीता A45. येस सर झालं. हां ठीक आहे. बघा सिंपल आहे. काय डाऊट आहे का कंपॅरिझन बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसियस फ्युअल हे लक्षात. नेक्स्ट पार्ट फक्त हेडिंग टाका कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. काय करावं हेडिंग टाका कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. फक्त आता हेडिंग लक्षात ठेवायचं. फर्स्ट कोणता हायर कॅलरिफिक व्हॅल्यू, सेकंड मॉडरेट इग्निशन टेम्परेचर, थर्ड लो मॉइश्चर कंटेंट, फोर्थ low non-combustible matter, fifth moderate velocity of combustion, sixth product of combustion should not be harmful, low cost, easy to transport, easily controllable combustion, and last काय in case of solid fuel size of pieces of fuel should be uniform so that combustion is regular. लक्षात येईल का बघा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल फर्स्ट कोणता आहे हायर कॅलरिफिक व्हॅल्यू. Characteristic of good fuel first higher calorific value, second moderate ignition temperature, third low moisture content, fourth low non-combustible matter, fifth moderate velocity of combustion, sixth production of combustion should not be harmful, seven low cost, eight easy to transport, nine easily controllable combustion. In case of solid fuel, the size of pieces of fuel should be uniform so that combustion is regular. काय म्हणता येईल बघा. Characteristic of good fuel. Characteristic of good fuel first higher calorific value, second moderate ignition temperature, third low moisture content, fourth low non-combustible matter, fifth moderate velocity of combustion, sixth products of combustion should not be harmful, seven low cost, easy to transport, easily controllable combustion. सांगता येईल का कोणते 9 पॉइंट्स आहेत कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. प्रतीश. Characteristics of good fuel. First, higher calorific value. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Fourth, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Sixth, the product of combustion should not be harmful. Seventh, low cost. Eighth, easy to transfer. Ninth, easily controllable combustion. And tenth, in case of solid fuel, the size of pieces of fuel should be uniform so that the combustion is regular. म्हणजे कशासाठी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय गुड फ्युएल कोणाला म्हणायचं किंवा त्याची वैशिष्ट्ये काय त्याला पण काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल. नेक्स्ट कोण सांगते शिवानी A50. शिवानी. ठीक आहे प्रसाद.
Yes, sir. Hmm. Characteristic good fuel. First, high calorific value. Hmm. Second, moderate ignition temperature. Third, Yeah. combustion. Fourth, low non-combustion matter. Huh. Fifth, moderate velocity of combustion. Sixth, products of combustion should not be harmful. Seventh, low cost. Eighth, easy to transport. Easily combustible combustion. Tenth, in case of solid fuels, the size of pieces of fuel should not be uniform so that combustion is regular. बघा फर्स्ट काय गुड फ्युएल कुणाला म्हणतोय हायर कॅलोरीफिक व्हॅल्यू त्याच्यापासून लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडली पाहिजे. सेकंड मॉडरेट इग्निशन टेम्परेचर आपण कुणाला म्हणतोय त्याने सहजासहजी पेट घेतला पाहिजे. इग्नाइट करणे म्हणजे काय त्या सॉलिडने सहजासहजी पेट घेतला पाहिजे त्याला आपण काय म्हणतोय मॉडरेट इग्निशन टेम्परेचर. थर्ड काय लो मॉइश्चर कंटेंट ते जर फ्युएल ओलसर असेल तर त्याचं काय जी हीट आहे ते बाहेर पडणारी हीट कमी प्रमाणात आहे त्याला आपण काय म्हणतोय मॉइश्चर किंवा आर्द्रता ओलसरपणा हा कमीत कमी असायला पाहिजे. फोर्थ लो नॉन कंबस्टिबल मॅटर म्हणजे ज्वलन करणारे सबस्टन्स आहेत समजा कोळसा असेल तर त्याच्यामधून राख आणि गॅसेस बाहेर पडत आहेत ते कमीत कमी असायला पाहिजे. नेक्स्ट मॉडरेट वेलॉसिटी ऑफ कंबशन एखादं फ्युएल असेल पटकन जळून झालं तर काय त्याच्यापासून बाहेर पडणारी हीट जास्तीत जास्त पडणार नाही. नेक्स्ट प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. काय म्हणता येईल प्रोडक्ट्स ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल बाहेर पडणारे जे सबस्टन्स आहेत ते हार्मफुल नसावेत विषारी नसावेत. नेक्स्ट लो कॉस्ट. 8 इझी टू ट्रान्सपोर्ट. 9 इझिली कंट्रोलेबल कंबशन एखाद्या ठिकाणी आपण कंबशन स्टार्ट केलंय तर त्याला लगेच कंट्रोल पण करता आले पाहिजे सहजासहजी वाहतुकीसाठी अवेलेबल पाहिजे त्याची किंमत पण काय कमीत कमी असायला पाहिजे. येईल लक्षात. कोण कंटिन्यू करता एक जर स्वतःहून मुलीमध्ये करताय. निकिता A45. Yes, sir. हाँ. Characteristics of a good fuel. हाँ. First, higher calorific value, moderate ignition temperature, low moisture content, low non-combustible matter, a moderate velocity of combustion production. Products of combustion should not be harmful. Low cost, easy to transport, easily controllable combustion. And last, in case of solid fuels, the size of pieces of fuel should be uniform so that combustion is regular. गुड. नेक्स्ट. मुलामध्ये कोण कंटिन्यू करत आहे. आदित्य. Characteristics of good fuel. First, higher calorific value. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Fourth, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Sixth, product of combustion should not be harmful. Seventh, low cost. Eighth, easy to transport. Ninth, easily controllable combustion. And tenth is, in case of solid fuel, the size of pieces of fuel should be uniform so that combusting is a regular. गुड. हां येईल का लक्षात कोणाला काय डाऊट आहे का. प्रज्ञा A28. Yes, sir. सांगताय का कॅरेक्टरिस्टिक्स. Yes, sir. Characteristics of good fuel. First, higher calorific value. Second, moderate ignition temperature. Third, low moisture content. Fourth, low non-combustible matter. Fifth, moderate velocity of combustion. Sixth, products of combustion should not be harmful. Seventh, low cost. Eighth, easy to transport. Ninth, easily controllable combustion. Tenth, in case of solid fuels, the size of pieces of fuel should be uniform so that combustion is regular. ठीक आहे. गुड. ठीक आहे राईट करता मला एवढं. सर फक्त पॉइंटलेच आहेत ना. पॉइंट फक्त.
हाँ पूजा, रोंगे पूजा A47, पूजा, हाँ रोंगे पूजा A47. अरे काय विचारलंय आहेत का पूजा? फक्त पॉइंट लिहा. फर्स्ट पॉइंट हायर calorific value, second moderate ignition temperature, third low moisture content, fourth low non-combustible matter, fifth moderate velocity of combustion, sixth products of combustion should not be harmful, low cost, easy to transport, easily controllable combustion. काय म्हणता येईल बघा. Characteristic of good fuel: higher calorific value, moderate ignition temperature, low moisture content, low non-combustible matter, moderate velocity of combustion, products of combustion should not be harmful, low cost, easy to transport, easily controllable combustion. ओके ठीक आहे. काय अडचण आहे का बघा. फर्स्ट पॉइंट कोणता आहे? हायर calorific value, second moderate ignition temperature, third low moisture content, fourth low non-combustible matter, fifth moderate velocity of combustion, sixth product of combustion should not be harmful, seven low cost, easy to transport, easily controllable combustion. In case of solid fuel, the size of pieces of fuel should be informed so that combustion is regular. ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट प्रॉब्लेम बघितलं होतं आपण. हाँ नेक्स्ट पार्ट सगळ्यात महत्वाचं पार्ट काय? डिटर्मिनेशन ऑफ कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल. फर्स्ट बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड. काय म्हटले हो? फर्स्ट बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड फॉर सॉलिड फ्युएल अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. काय म्हटले बघा. डिटर्मिनेशन ऑफ कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल. फर्स्ट कोणता आहे? बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड फॉर सॉलिड फ्युएल अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. डायग्राम दिसते क्लिअर सगळ्यांना? यस सर. एकदम सिंपल आहे बघा. आता या ठिकाणी काय दिलं आपल्याला? बॉम्ब कॅलरीमीटर दिलं. ठीक आहे. बॉम्ब कॅलरीमीटर असेल तर बघा जे बाहेरचं जॅकेट आहे, बाहेरची बाजू आहे त्याला पण काय म्हटलंय? वॉटर जॅकेट. बघा म्हणजे बाहेरचा पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय? वॉटर जॅकेट. जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? वॉटर जॅकेट. जो इनर पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? एअर जॅकेट. सिंपल आहे. काय म्हणणार आहे? जो बाहेरचा पार्ट आहे या बाहेरच्या पार्टला आपण काय म्हटलंय? वॉटर जॅकेट. जो मिडलचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? एअर जॅकेट. पहिल्यांदा काय दोन पार्ट्स बघतो आपण. फर्स्ट पार्ट आहे बाहेरचा आहे त्याला आपण काय म्हटलंय? वॉटर. मिडलचा आहे त्याला आपण काय म्हणतो? इनर जॅकेट. आता फर्स्ट जॅकेट आहे वॉटर जॅकेट, सेकंड एअर जॅकेट. या एअर जॅकेट मध्ये काय दाखवलंय? प्लास्टिक सपोर्ट. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट
हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हटलंय, कॉपर कलरिमीटर. हा जो पार्ट आहे या पार्टला आपण काय म्हणणार आहे, कॉपर कलरिमीटर. कॉपर कलरिमीटर असेल, जे वरच्या बाजूला जे कोटिंग आहे, कवरिंग आहे, त्याला आपण काय म्हणतोय, इन्सुलेटिंग कव्हर. टॉपला जे कवरिंग आहे या कवरिंगला आपण काय म्हटलंय, इन्सुलेटिंग कव्हर. टॉपला जे कवरिंग आहे या कवरिंगला काय म्हटलंय, इन्सुलेटिंग कव्हर. जे बाहेरचा पार्ट आहे या बाहेरच्या पार्टला आपण काय म्हणतो, जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे वॉटर जॅकेट. जो मिडलचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलं, इयर जॅकेट. जो सपोर्ट आहे या सपोर्टला आपण काय म्हणतो, प्लास्टिक सपोर्ट. या सपोर्टला आपण काय म्हणणार आहे, प्लास्टिक सपोर्ट. जे कवरिंग आहे, कोटिंग आहे, त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटिंग कव्हर. जो कव्हर आहे या कव्हरला काय म्हटलं, इन्सुलेटिंग कव्हर. सिंपल आहे. जे बाहेरचं जॅकेट आहे वॉटर, इनर इयर जॅकेट, प्लास्टिक सपोर्ट. जे कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटिंग कव्हर. तर इन्सुलेटिंग कव्हर असेल तर नेक्स्ट पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, स्टेनलेस स्टील बॉम्ब. जो हा पार्ट आहे या पार्टला आपण काय म्हणणार आहे, हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय, कॉपर कलरिमीटर. या कॉपर कलरिमीटर, हा जो पार्ट आहे याला काय म्हटलं, कॉपर कलरिमीटर. या कॉपर कलरिमीटर मध्ये हा बॉम्ब इन्सर्ट केलाय. हा जो पार्ट बघतोय त्याला आपण काय म्हणतोय, स्टेनलेस स्टील बॉम्ब. स्टेनलेस स्टील बॉम्बच्या एका बाजूला काय दाखवलं, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर. एका बाजूला काय, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर. दुसऱ्या बाजूला आपण काय दाखवलं, बेकमन्स थर्मामीटर. ऑपरेटिंग स्टररचं काम काय, टू स्टर द होल सोल्युशन. बेकमन टेम्परेचर थर्मामीटरचं काम काय, टू मेजर द टेम्परेचर. सुरुवातीचं टेम्परेचर आणि लास्टचं टेम्परेचर, एक्सपेरिमेंट नंतरचं टेम्परेचर. T2 - T1 म्हणजे आपल्याला राईज इन टेम्परेचर किंवा वाढलेलं टेम्परेचर लक्षात येण्यासाठी आपण या ठिकाणी काय घेतलंय, बेकमन्स थर्मामीटर घेतलाय. जर आपण बेकमन्स थर्मामीटर घेतला, एका बाजूला बेकमन्स थर्मामीटर आहे, दुसऱ्या बाजूला काय, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. हा बॉम्ब आपण इन्सर्ट केलाय. आता बॉम्ब मध्ये काय बघा, बॉम्बच्या टॉपला काय दाखवले, 6 व्होल्ट बॅटरी. बॉम्बच्या टॉपला काय, 6 व्होल्ट बॅटरी. बॅटरी म्हटलं की आपल्याला माहित आहे 2 टर्मिनल असतात. फर्स्ट टर्मिनल पॉझिटिव्ह, सेकंड टर्मिनल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टर्मिनल आपण काय केलंय, एका इलेक्ट्रोड टू विच अ रिंग इज अटॅच. सेकंड इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच. या इलेक्ट्रोडलाच आपण काय अटॅच कनेक्ट केलं, मॅग्नेशियम फ्यूज वायर. या इलेक्ट्रोडलाच काय कनेक्ट केलंय, मॅग्नेशियम फ्यूज वायर. या मॅग्नेशियम फ्यूज वायरला आपण काय केलं, वेट पॅलेट ऑफ गिवन फ्युएल सॅम्पल. मॅग्नेशियम फ्युएल वायर कशाला कनेक्ट केलंय, वेट पॅलेट ऑफ गिवन फ्युएल सॅम्पल. या फ्युएल सॅम्पलला वेट पॅलेट काय केले, कनेक्ट केले. आणि या ठिकाणी आपण काय दाखवलं, स्टेनलेस स्टील क्रुसिबल. काय म्हटलं, हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे या पार्टला काय म्हटलं आपण, स्टेनलेस स्टील क्रुसिबल. यालाच आपण काय म्हणणार आहे, हा स्टेनलेस स्टील क्रुसिबल. वेट पॅलेट ऑफ फ्युएल सॅम्पल. सिंपल, वेट पॅलेट ऑफ गिवन सॅम्पल. यालाच आपण काय म्हणतोय, मॅग्नेशियम फ्यूज वायर, स्टेनलेस स्टील क्रुसिबल. यालाच आपण काय म्हटले, स्टेनलेस स्टील बॉम्ब. हा बाहेरचा पार्ट आहे यालाच आपण काय म्हणतो, कॉपर कलरिमीटर. हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत, याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोड टू विच. हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत, याला काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोड टू विच अ रिंग इज अटॅच. द इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच. या वायरला आपण काय म्हणणार आहे, मॅग्नेशियम फ्यूज वायर. याला आपण काय म्हणतोय, या वायरला काय म्हणणार आहे, मॅग्नेशियम फ्यूज वायर. याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोड टू विच अ रिंग इज अटॅच. आणि हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय, वेट पॅलेट ऑफ गिवन फ्युएल सॅम्पल. हे लक्षात. आता याच बॉम्ब कलरिमीटरला काय, O2 वॉल्व आहे. याच बॉम्ब कलरिमीटरला काय, O2 वॉल्व आहे. आणि हा जो सगळा पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय, स्टेनलेस स्टील बॉम्ब. येईल का लक्षात बघा. येतोय डायग्राम लक्षात येते. Yes, sir. Yes, sir. यश काय लवकरच जॉईन झालाय. रोंगे A47. पूजा लेट जॉईन झालेत, परत जॉईन व्हायच नाही असले. ठीक आहे. अरे आदित्य Yes, sir. येते लक्षात डायग्राम. Yes, sir.
हा, मग डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल का? Yes, Yes, sir. sir. हा, डायग्राम ड्रॉ करायची आणि मला फार तर व्हिडिओ ऑन करून दाखव. ठीक आहे. Yes, sir. Yes, sir. झालं की सांगा. सावकाश व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायचे. तसा Yes, sir. Label. हा, व्यवस्थित डायग्राम काढायची. पवन